विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 आपल्या सभोवतालचे जग भाग 1 प्रकरण 3 आपले हरित सहचर स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। 1. ज्या वनस्पती उंच वाढतात आणि ज्यांचे खोड टणक असते त्यांना काय म्हणतात? त्यांना वृक्ष असे म्हणतात। 2. ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतींवर वाढतात आणि त्यांच्याकडून थोडे अन्न शोषून घेतात त्यांना काय म्हणतात? त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात। 3. फुलांच्या रंगाचा आणि वासाचा वनस्पतीला कोणता उपयोग होतो? कीटकांना आकर्षित करण्यासाठी उपयोग होतो। 4. कळीचे रूपांतर कशात होते? कळीचे रूपांतर फुलामध्ये होते। वनस्पती कोणत्या प्रक्रियेत अन्न तयार करतात? प्रकाश संश्लेषण। मुळांचे मुख्य कार्य कोणते आहे? पाणी व पोषक घटक शोषून घेणे हे मुख्य कार्य आहे। पुढील प्रश्न पाहण्याबद्दल व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। 1. ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते कोणत्या प्रकारचे मूळ असते? उत्तर: ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात त्यांना सोटमूळ असे म्हणतात। 2. वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कोणत्या भागाचा वापर करतात? वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी पानांचा वापर करतात। 3. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणते घटक आवश्यक असतात? उत्तर: प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि हरितद्रव्ये या घटकांची आवश्यकता असते। खालील शब्दकोड्यातील वनस्पतींची नावे शोधून लिहा। खालील शब्दकोड्यात वनस्पती आलेल्या आहेत: आंबा, पेरू, फणस, मुळा, कडुलिंब, गहू, ज्वारी। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतीची लागवड का करावी? औषधी वनस्पतीमुळे लहान मोठ्या आजारावर त्वरित घरगुती उपचार करता येतात। या वनस्पती नैसर्गिक आणि सुरक्षित असतात, तसेच त्या घराची शोभा वाढवतात आणि शुद्ध हवा मिळवण्यास मदत करतात। 2. जंगलात झाडांना पाणी, खते न घालता ही तेथील झाडे मोठी कशी होतात? उत्तर: जंगलात जमिनीमध्ये पालापाचोळा कुजतो, त्यांचे नैसर्गिक खत तयार होते। पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे झाडांना आवश्यक ओलावा मिळतो। निसर्गातील या नैसर्गिक चक्रामुळे जंगलातील झाडे कोणाच्याही मदतीशिवाय मोठी होतात। प्रश्न क्रमांक 3 वनस्पतींचे भाग वापरून बांधलेली घरांचे फायदे कोणते? अशी घरे नैसर्गिकरित्या थंड राहतात आणि पर्यावरणास पूरक असतात। ही गरिबांसाठी खर्च कमी येतो आणि ती दिसायलाही सुंदर व आरोग्यदायी ठरतात। त्याचे निरीक्षण करून वनस्पतींच्या भागांची नावे व उपयोग लिहा। मूळ: वनस्पतीला मातीत घट्ट धरून ठेवणे आणि मातीतील पाणी व खनिजे शोषून घेणे। खोड: वनस्पतीला आधार देणे आणि मुळांनी शोषलेले पाणी इतर भागांपर्यंत पोहोचवणे। पाने: सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पतीसाठी अन्न तयार करणे। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।